नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्त हो, आपण रोजच स्वामींची सेवा करतो. कोणी तारक मंत्र म्हणतं, कोणी नामस्मरण करतं, तर कोणी स्वामी चरित्र सारामृताचे पारायण करतं. स्वामींच्या चरणी आपण तासनतास लीन होतो. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की एवढी सेवा करूनही, एवढी भक्ती करूनही आपल्या आयुष्यात शांतता का लाभत नाही? आपल्या अडचणी का संपत नाहीत? स्वामी आपल्याला हवं ते फळ का देत नाहीत? याचं उत्तर आपल्याच मनात लपलेलं आहे. कधीकधी आपण नकळतपणे एका अशा जाळ्यात अडकतो जो आपल्या संपूर्ण पुण्याचा, आपल्या संपूर्ण सेवेचा नाश करतो. आणि ते जाळं म्हणजे आपला अहंकार, आपला गर्व. होय, जेव्हा आपल्या मनात मी किती मोठी सेवा करतो, मी कसा स्वामींचा लाडका भक्त आहे असा विचार येतो, तेव्हा आपली वर्षानुवर्षाची सेवा एका क्षणात शून्य होते. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण हेच जाणून घेणार आहोत की आपण करत असलेली सेवा ही करत असताना आपण कोणती चूक करतो आणि त्या चुकीमुळे आपली भक्ती एका क्षणात कशी नष्ट होते तेच जाणून घेऊया. अध्यात्माच्या मार्गावर चालताना अहंकार हा अत्यंत सूक्ष्म गतीने येतो. तो काही सांगून येत नाही. सुरुवातीला जेव्हा आपण खूप श्रद्धेने स्वामींची सेवा सुरू करतो, तेव्हा आपले दुःख, आपल्या अडचणी आपण स्वामींसमोर मांडतो. स्वामी देखील माऊली आहेत. ते आपली हाक लगेच ऐकतात आणि आपल्याला संकटातून बाहेर काढतात. पण जसे जसे आपले दिवस बदलतात, जशी आपली साधना वाढत जाते, तसा तसा मनात एक वेगळाच बदल होऊ लागतो. आणि मग आपल्याला वाटू लागतं, मी रोज 11 माळा जप करतो, मी दर गुरुवारी उपवास करतो, आणि हाच मीपणा, माझ्यामुळेच घरात सुख शांती आहे. कारण जेव्हा माणसाला आपल्या भक्तीचा माग चढू लागतो, तेव्हा तो स्वतःला इतरांपेक्षा श्रेष्ठ समजू लागतो. तो विसरतो की त्याला नामस्मरण करण्याची बुद्धी देणारे सुद्धा स्वामीच आहेत. आपण स्वतःहून काहीच करत नाही. जे काही होते ते स्वामींच्या इच्छेनेच होते. पण जेव्हा माणूस मी करतो असं म्हणतो, तेव्हा स्वामी तिथून दूर निघून जातात. या अहंकाराचे दुसरे लक्षण म्हणजे दुसऱ्यांना कमी लेखणे. जेव्हा आपण मंदिरात किंवा मठात जातो किंवा आपल्या नातेवाईकांमध्ये पाहतो, तेव्हा आपण नकळत लोकांची तुलना करू लागतो. आपण मनात म्हणतो, हा काय स्वामींचा भक्त, हा तर कधी मठातही दिसत नाही, हा तर कधी जपही करत नाही, याला तर तारक मंत्रसुद्धा नीट म्हणता येत नाही. भक्तांनो, हा विचार मनात येणं म्हणजेच तुमच्या पतनाची सुरुवात आहे. आपण कोण आहोत दुसऱ्याच्या भक्तीचा न्याय करणारे? स्वामींच्या दरबारात प्रत्येकाचे नाते वेगळे असते. कोणी दिवसातून एकदा स्वामी म्हणून डोळ्यात पाणी आणत असेल, तर त्याची ती एक हाक तुमच्या 1000 माळांच्या जपापेक्षा स्वामींना प्रिय असू शकते. स्वामी माऊली आहेत. त्यांना सोहळे, अवडंबर किंवा देखावा आवडत नाही. त्यांना हवा असतो तो फक्त निष्पाप भाव. पण जेव्हा आपण दुसऱ्याला कमी लेखतो, तेव्हा आपण प्रत्यक्षात त्या व्यक्तीमध्ये असलेल्या स्वामींच्या अंशाचाच अपमान करत असतो. कारण स्वामी प्रत्येक जीवात वास करतात. आता या संदर्भात आपण एक सुंदर प्रसंग समजून घेऊया. स्वामी समर्थ महाराजांच्या काळात अनेक भक्त अक्कलकोटला येत असत. काही पंडित, काही विद्वान येत, जे स्वतःला वेदांचे ज्ञाता समजत. त्यांना गर्व असायचा की आपण किती ज्ञानी आहोत, आपण किती मोठी साधना केली आहे. असाच एक मोठा साधक स्वामींच्या दर्शनाला आला. त्याला आपल्या तपस्येचा खूपच गर्व होता. तो मनात विचार करत होता, मी एवढा मोठा साधक आहे, स्वामी नक्कीच मला जवळ बोलवतील आणि माझा सत्कार करतील. तो स्वामींसमोर जाऊन बसला. स्वामींनी त्याच्याकडे साधं पाहिलंही नाही. उलट स्वामी एका साध्या, गरीब आणि निरक्षर भक्ताशी हसून खेळून बोलत होते, ज्याला नीट बोलताही येत नव्हते. त्या विद्वानाला राग आला.
त्याने मनात विचार केला, स्वामींना माझ्या ज्ञानाची किंमत नाही का? मी एवढा जप तप करतो. स्वामी अंतर्मयी होते. त्यांनी त्या विद्वानाकडे पाहिले आणि मोठ्याने हसून म्हणाले, काय रे, गाठोडं उपडं केलं की सगळं सांडून जातं. या शब्दांचा काय अर्थ होता? जर माणसाचे मन अहंकाराने भरलेले असेल, म्हणजेच भांडे जर पालथे असेल, तर त्यात कितीही अमृताचा वर्षाव केला तरी एक थेंबही आत टिकत नाही. त्या विद्वानाला आपली चूक उमजली. त्याची सगळी साधना फक्त त्याच्या अहंकारामुळे शून्य झाली होती. आता आपण मुख्य मुद्द्याकडे येऊया की आपल्या अहंकारामुळे आपली सेवा नक्की शून्य कशी होते ते. गणित तर आपण सगळे शिकलेलो आहोत. 1च्या पुढे कितीही शून्य लावले तर त्याची किंमत वाढते. पण जर मुख्य 1 हा आकडाच पुसून टाकला तर फक्त शून्याला काहीच किंमत उरत नाही. अध्यात्मविश्वात 1 म्हणजे स्वामींचा भाव, नम्रता, आणि 0 म्हणजे तुमची कर्म. जर तुमच्यात नम्रता असेल तर तुमच्या प्रत्येक कर्माची किंमत वाढेल. पण जर तुमच्यातून नम्रताच गेली आणि तिथे अहंकार आला तर तुम्ही केलेली सगळी सेवा फक्त शून्य उरते. तिचे पुण्य नष्ट होते. स्वामी चरित्र सारामृतात देखील सांगितले आहे की स्वामींना अहंकार अजिबात सहन होत नव्हता. देव कधीही गर्वाचे घर राहू देत नाही. जेव्हा तुम्ही म्हणता मी स्वामींचा सर्वात मोठा भक्त आहे, तेव्हा तुम्ही स्वतःला स्वामींपेक्षा मोठे समजू लागता. आणि जिथे गर्व असतो तिथे स्वामी कधीही वास करत नाही. तुमची सेवा केवळ एक दिखावाच बनून राहते. स्वामी भक्तांनो, जर तुमच्याही मनात नकळतपणे असा विचार येत असेल तर आजच सावध व्हा. यातून बाहेर कसे पडायचे यावर सोपा उपाय काय तो जाणून घेऊया. कृतज्ञता बाळगा. रोज सकाळी उठल्यावर स्वामींना सांगा, स्वामी, आज मी जे काही नामस्मरण करणार आहे ते तुमच्याच कृपेने होणार आहे. माझ्यात काहीही सामर्थ्य नाही. दिखावा बंद करा. आपली सेवा गुप्त ठेवा. लोकांना सांगू नका की तुम्ही किती जप करता किंवा किती पारायणे केली आहेत. प्रत्येकात स्वामींना बघा. कुणालाही कमी लेखू नका, कारण प्रत्येक व्यक्तींमध्ये स्वामीचा अंश आहे. स्वामींचे एकच ब्रीदवाक्य लक्षात ठेवा, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. पण हे वाक्य कुणासाठी आहे? जो पूर्णपणे स्वामींना शरणागत होतो, ज्याचा अहंकार गळून पडतो, त्याच्याच पाठीशी स्वामी ठामपणे उभे राहतात. चला तर मग आजपासूनच आपण आपली सेवा अहंकार विरहित करूया. अगदी शांत मनाने आणि नम्रतेने स्वामींचे पाय धरूया. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.